नमस्कार, मी गणेश आवारी MH मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठे आंदोलनं सुरू आहेत। त्यातच मराठा समाजाचं ज्यांनी नेतृत्व अगदी ताकदीने पणाला लावलेलं आहे असे सर्वांचा आधारस्तंभ म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची तब्येत देखील आता खालवलेली आहे आणि याच्यावरती आता पूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं आंदोलनं या ठिकाणी सुरू आहेत। मी आता आलोय अकोले तहसील कार्यालयाच्या समोर। या ठिकाणी आपण पाहू शकता जो काही मराठी समाज बांधव आहे हा देखील या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन करतोय, आपली भूमिका या ठिकाणी मांडतोय आणि सरकारला विनंती देखील करतोय का आम्हाला आता आरक्षण द्या। या माझ्यासोबत अनेक अकोले तालुक्यातील पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भूमिका आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, त्यांचं नेमके मत काय येतं हे देखील आता आपल्याला समजून घ्यायचं आहे। मराठी बांधवांच्या मनामध्ये नेमकी काय खतखत आहे की अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी सर्वजण लढत आहेत, मात्र काय आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही आणि अजूनही मिळालं नाही, ते मिळावं यासाठी सर्वांचा लढा या ठिकाणी सुरू आहेत। मी प्रथम काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, महेशराव आहेत, डॉक्टर कडलक आहेत, पहिल्यांदा त्यांच्याकडे जातो। कडलक सर, गेल्या 2-3 दिवसांपासून या ठिकाणी तुम्ही ठिय्या मांडलाय, आंदोलन करतायत, तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करतायत। आज अकोले तालुका देखील बंद आहे, काय भूमिका आहे? एक मराठा बांधव म्हणून काय वाटते तुम्हाला? मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी 1980 सालापासून चालू आहे। मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करून ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवावी ही आमची प्रमुख मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे। आमच्या ओबीसी बांधवांसुद्धा त्यांच्या आरक्षणावर गदा येऊ नये ही आमची एकंदर सर्वांचीच इच्छाशक्ती आहे। परंतु आत्तापर्यंत जे काही सरकार झालं ते मग राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल, यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला नाही अशी आमची ठाम भूमिका आहे। आणि म्हणून मराठा समाजाला जर कायद्यात टिकणारं संसदेत टिकणारं जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी जी काही गोष्ट कायद्याची तरतूद करायला पाहिजे, मग ती राज्य शासनाकडे असेल किंवा केंद्र शासनाकडे असेल, यांनी करून मराठा समाजाला आपल्याला टिकणारं आरक्षण द्यावं। आणि यासाठी विविध राज्य मागासवर्गीय आयोग असेल, मग राज्य मागासवर्गीय आयोगाने शिफारस करून केंद्र सरकारला ती शिफारस पाठवली आणि केंद्र सरकारने ती शिफारस स्वीकारल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये अंतर्गत समावेश केला, तर जे 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती सुद्धा वाढवावी लागेल। म्हणून आमची अशी मागणी आहे का सध्या केंद्रात असणारं सरकार, राज्यात असणारं सरकार, मग ते कोणत्याही जातीचं, पातीचं, धर्माचं, पक्षाचं असो, यांनी दोघांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून मराठा समाजाला आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत असणारं देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि मग त्यासाठी जर राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारवर जर एक प्रकारचा दबाव आणायचा असेल तर या महाराष्ट्रातल्या सर्व मंत्रिमंडळ बरखास्त झालं तरी चालेल, मग सर्व आमदारांनी राजीनामे या मागण्यासाठी दिले तरी आमचा त्या आमदारांना नक्कीच पाठिंबा राहील। त्यांनी ही भूमिका घ्यावी आणि कायदेशीर टिकणारं आरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। या मराठा समाजाचं जे काही आंदोलन आता आहे हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे। सरकारनं 30 दिवस मागितले, मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवस त्यांना दिले, मात्र आता दुसऱ्या टप्प्याची वाट आपल्याला पाहावी लागते। प्रकृती त्यांची खालवली आहे, राज्यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू झालेले आहेत, अनेक बसेसच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत आणि हे रूप जे काय आहे हे बदलत चाललंय, अजूनही सरकारला जाग येत नाहीये। मराठा समाजाचे जवळपास 6 करोड लोक रस्त्यावर उतरून सुद्धा सरकारला जाग आली नाही आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने देशाला नव्हे तर जगाला दिशा देणारे मोर्चे मराठा समाजाने काढले, परंतु तरीही सरकारने समाजाला हलक्यात घेतलं। मनोज जरांगेंच्या बाबत सुद्धा असाच झाला। मनोज जरांगे पाटलांना या आरक्षणाच्यासाठी सरकारने हलक्यात घेतलं आणि 30 दिवसाची जी मुदत होती ती मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसाची दिलेली असताना सुद्धा सरकारने कुठल्याही हालचाली केल्या नाही। आणि त्यामुळे ज्यावेळेस अंतरावली सराटीचा मोर्चा झाला त्यानंतर सरकारला जाग आली आणि मग सरकारला जाग आल्यानंतर उशीर झालेला होता, म्हणून उपोषणाचा दुसरा टप्पा चालू केला। आता हा उपोषणाचा अंतिम टप्पा आजपासून सुरू होतोय। यामध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला दोघांनी आपली जबाबदारी टाळता येणार नाही, त्यांना कायदेशीरदृष्ट्या मिळणारं आरक्षण आता द्यावंच लागेल। नक्कीच या ठिकाणी विजय देशमुख देखील आहेत। विजय साहेब, मुख्यमंत्र्यांचे काल प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकले असेल, मनोज जरांगे पाटलांचं देखील म्हणणं आपण ऐकलंय, थोडा अवधी पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून असं की थोडासा अवधी आम्हाला पाहिजे, असा थोडा म्हणजे कसा अवधी पाहिजे? गेले 7-8 वर्ष सरकारला पुरेसा अवधी दिल्यावर सुद्धा काही होत नाही, याचा अर्थ राजकीय इच्छाशक्ती नाही यांची आरक्षण देण्याची।
त्याच्यामुळं चाल ढकल करण्यासाठी ते अवधी मागतायत, तर त्याला काही अर्थ नाही. ज्या वेळेला तुम्ही सांगताय की कोणत्याही समाजाचं आरक्षण न हिरावता आपल्याला आरक्षण आणि कायदेशीर टिकणारं आरक्षण द्यायचं, तर त्याला 52% कॅप काढून टाकणं आणि कायद्यात किंवा घटनेमध्ये दुरुस्ती करून देणं. तुमच्याकडं पूर्ण बहुमत आहे, 5वी बहुमत आहे, समाजाला न्याय द्यायचा आहे, तर कुणाची वाट पाहत आहे, कसला मुहूर्त पाहत आहे तुम्ही? कोणत्याही समाजाचं आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण तातडीनं दिलं पाहिजे. आणि हे काम असेंब्ली आणि पार्लमेंट या दोन्हीच ठिकाणी आहे, लोकसभा आणि विधानसभेमध्ये. आणि हे आमचे लोकप्रतिनिधी जर तिथं कुचकामी ठरत असतील तर यांनी राजीनामे देऊन त्यांचे प्रपंच व्हावेत. आमचा कारभार करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. विजय साहेब, राज्यामध्ये अनेक जण आता राजीनामे देत आहेत. अनेकांचे माध्यमांमध्ये आले का त्यांनी राजीनामा दिला आहे. तुमच्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्याबाबत काही कळली माहिती? आमच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आम्हाला बेगडी मराठ्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांना कोणतंही आरक्षण द्यायचं नाही. त्यांच्या आत्तापर्यंतच्या 4 वर्षाचा कारभाराचा मागोवा घेतल्यावर त्यांची जातीय भूमिका आमच्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. त्याच्यामुळं खरोखर त्यांना आमच्याबद्दल प्रेम असेल, मराठ्यांना आरक्षण देण्याची त्यांची खरी भूमिका असेल, तर त्यांनाही जर सरकार त्यांचं ऐकत नसेल तर राजीनामा देऊन पुढे यावं आणि आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवावं. नक्कीच ही जी काही भूमिका आहे मराठी बांधवांच्या ठिकाणी झालेली आहे. तर महेशराव, आपण बघतो सातत्यानं प्रत्येक अपडेट आपण घेतोय, प्रत्येक घटना आपल्या समोर येत आहेत. मात्र जे काही आता राजीनामा सत्र चालू झाले राज्यामध्ये, काही आमदारांचे घरं देखील पेटवण्यात आले आहेत, अनेक घटना घडत आहेत. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असेल त्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला आहे. इथं आले होते की नाही मला माहीत नाही, परंतु मला माहिती मिळाली कुठंतरी त्यांनी पाठिंबा एखाद्या गावात जाऊन दिलेला आहे असं त्यांनी माझ्या माहितीमध्ये आहे. परंतु गणेश, हा विषय असा आहे की निवड ह्याच तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी समाजाचे जेवढे आमदार आहेत, पहिले मराठी समाजाच्या सगळ्या आमदारांनी खासदारांनी पहिले राजीनामे दिले पाहिजेत. कारण जातीचे जे आहेत, कारण प्रत्येक जाती प्रत्येकाला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या जातीसाठी लढत असते. उदाहरणार्थ ज्या वेळेस मराठी समाजाची आंदोलनं झाली, मला हे दुर्दैवाने म्हणावं वाटतं, मराठी समाज हा या राज्यामधला कायम मोठा भाऊ या नात्याने राहिलेला आहे. त्यांनी कधी दुसऱ्याच्या ताटातलं कधी मागितलेलं नाही. दुसऱ्याच्या ताटातलं आपल्याला मिळावं अशी मराठा समाजाने कधी भूमिका घेतलेली नाही. परंतु ज्यावेळेस मराठा समाज मराठी आरक्षणासाठी आंदोलनाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरतो, त्यावेळेस मात्र इतर समाज तातडीनं आपल्या न्याय हक्कावर गादा येते का? आणि म्हणून प्रति आंदोलन सातत्यानं 1980 सालापासून आजपर्यंत त्यांचं सातत्यानं चालू आहे. आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा समाज आता अंतिम टप्प्यात आहेत. आत्ता जर मिळालं नाही तर कधीही मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली आहे. गणेश, एक गोष्ट मला तुझ्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. महाराष्ट्राच्या निमित्तानं महाराष्ट्रालासुद्धा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तेव्हासुद्धा 105 मराठ्यांना त्या ठिकाणी स्वतःच्या जीवाची आहुती द्यावी लागली. तेव्हा केंद्रातल्या सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव झाली. मला ते दिवस पुन्हा येतात की काय, अशा प्रकारची परिस्थिती गेल्या 4-5-6 दिवसापासून जाणवते. काल संगमनेर तालुक्यातल्या झोळे या ठिकाणच्या एका वाळे नावाच्या तरुण मुलाने काल सकाळी आत्महत्या केली आणि आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये 12 तरुण मुलांनी स्वतःची जीवनयात्रा मराठा आरक्षणासाठी संपवलेल्या आहेत. केंद्रातल्या सरकारला झुकवण्यासाठी आणि राज्यातल्या सरकारला झुकवण्यासाठी आता शांततेच्या मार्गाची आंदोलन करण्याची गरज राहिलेली नाही आहे. ब्रिटिशांपासून जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा अनेकांना स्वतःचं रक्त या मातीवर सांडवल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. आता ही लढाईसुद्धा स्वातंत्र्य इतकी कमी समजू नये मराठ्यांनी. कारण मराठी समाज हा फक्त त्यावेळेस पाटील असेल, शेतकऱ्यातली मोठी कुटुंब असेल, मोठी कुटुंब व्यवस्था होती, ती मात्र आता राहिलेली नाहीत. अनेक मराठ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, त्यांना रोजगार मिळत नाहीत आणि अक्षरशः फस्टेड अवस्थेमध्ये सगळ्या राज्यातला मराठा समाज आणि मराठा समाजातली कुटुंब आपल्या अवतीभोवती निर्माण झाले आहेत. आणि म्हणून आता या निमित्तानं जरांगे साहेबांच्या निमित्तानं आता करो या मरो अशा प्रकारची लढाईची वेळ आलेली आहे. सगळ्या राज्यातल्या मराठी आमदारांनी, मराठी खासदारांनी पहिले राजीनामे द्यावेत आणि या तालुक्यातल्या सुद्धा लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना जर मराठा समाजाबरोबर राहता येत नसेल तर त्यांनी सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अशा प्रकारची मागणी ही या तालुक्यातल्या सगळ्या आम नागरिकांची आहेत. कारण व्यक्तिगत आपल्याला कोणाला टार्गेट करायचं नाही आहे, परंतु मराठा मतांच्या जीवावर या तालुक्यातले जे यापूर्वीसुद्धा अनेक लोक आमदार झाले आहेत, सगळ्यांची भूमिका घेतली पाहिजेत. तुम्हाला सुद्धा अनेक वेळ सत्ता लोकांनी दिलेल्या आहेत आणि मग सत्तेचे जर तुम्ही वाटेकरी राहिले असाल तर तुमची जबाबदारी आहे मराठ्यांच्या आंदोलनाबरोबर, मराठ्यांच्या आरक्षणाबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. नक्कीच या ठिकाणी परसराम शेळके देखील आहेत. जे काही आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, जे काही गरज आहे, हे आरक्षण नसल्यामुळे कुटुंबांमध्ये काय अडचणी निर्माण होतात, विद्यार्थ्यांच्या समस्या कशा पुढे येत आहेत, काय सांगाल त्या कुटुंबांची परिस्थिती आता?
मराठा समाजामध्ये प्रचंड गरिबीची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या शेतीच्या कुठल्याही मालाला भाव नसल्यामुळे मराठा जो समाज आहे पूर्णतः शेतीवर अवलंबून होता आणि तो आता त्याची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळलेली आहे. आणि मुलांना शिक्षणासाठी जेव्हा मुले बाहेर शिक्षणासाठी जातात तेव्हा प्रचंड पैसा भरावा लागतो आणि तो पैसा शेतीच्या उत्पन्नातून निघत नाही आहे. मग त्यामुळे समाजात एक मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झालेली आहे. किंवा आम्ही बघतो जेव्हा एखाद्या मुलाला ॲडमिशन घेतो, जो आरक्षणवाला मुलगा असतो त्याला फुकटमध्ये शिक्षण मिळतं आणि आमच्या मराठा समाजाच्या मुलांना मात्र प्रचंड फी भरावं लागतात आणि मग ती पैसा कुठून उपलब्ध करायचा. त्याच्यामुळे समाजात इतकी विषमता निर्माण झालेली आहे की शिक्षण त्यामुळे पूर्ण करता येत नाही आहे. शिक्षण पूर्ण न केल्यामुळे नोकऱ्या मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मराठा मुलांची स्थिती आज इतकी वाईट आहे की आज आम्ही प्रत्येक गावात तुम्ही सर्वे करा आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्हाला 100-150 तरुण आज बिगर लग्नाचेच तुम्हाला सापडतील. त्याच्यामुळे प्रचंड मोठा भविष्यात हा मोठा असंतोष निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं तातडीने मराठा समाजाला जर तुम्हाला दिलासा द्यायचा असेल तर या मराठा तरुणांचं काहीतरी व्यवस्था करावी लागेल का जेणेकरून या तरुणांचा असंतोष तुम्हाला त्यांचे विवाह झाले पाहिजे, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, त्यांना उद्योग व्यवसाय लागले पाहिजे. यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर कालांतराने याच्यावर मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज मनोज जरांगे पाटलांनी जे आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे आणि ती 50%च्या पुढे देणं सध्या तरी शक्य नाही, म्हणून 50%च्या आत द्यायची असेल तर आत्ताच त्यांना कुणबीच्या प्रमाणपत्रावर, कारण आज आम्ही बघतो माझ्याकडे ओबीसीचा दाखला आहे, कुणबी आहे, पण माझ्या इतर भावाकडे नाही आहे. मग त्यांना जी समोर तो विषमता निर्माण झाली. मराठा आणि कुणबी हे एकच जात आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि आत्ता मिळालं नाही तर महेशराव म्हटल्याप्रमाणे खरोखर कधीच मिळणार नाही. आता जो मनोज जरांगेंनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला जर सरकारने न्याय दिलाच पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आणि या भूमिकेला राज्यकर्ते जे आहेत मराठा, आज 148 आमदार आहे, या 48 आमदारांना त्यांच्या गावांनी काय परिस्थिती आहे याची जाणीव नाही आहे का, तर ते त्यांच्या गावांनी फिरत नाही आहे का, तर त्यांनी तातडीनं राजीनामे दिले पाहिजे आणि शासनकर्त्यांना जाग आणली पाहिजे की माझ्या समाजाला तुम्ही आरक्षण द्या. आणि तुम्ही आता या बोर्डावर पाठीमागं बघा 4थ्या क्रमांकाचा मुद्दा आहे, जाती न्याय जनगणना करून समाजातील जे लोक गरीब आहेत त्यांना हे व्यवस्था केली पाहिजे की कोणत्याही समाजाचा असो आणि त्या समाजातील त्या गरीबाला आरक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारची माझी भूमिका आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या 2-3 दिवसांपासून या ठिकाणी आपला ठिय्या चालू आहे, आंदोलन चालू आहे. अनेक राजकीय पदाधिकारी असतात, ते येतात या ठिकाणी येतात, पाठिंबा दर्शवतात, मात्र ते असं काय पाठिंबा म्हणावं तसा वाटत नाही, फक्त दाखवण्यापुरतं येतात का असं म्हणायचं का आता? हो, वरवरचा पाठिंबा त्यांचा असा दिसतोय, कारण त्यांचे राजकीय कार्यक्रम तालुक्यामध्ये आपण बंदी घातलेले असतानाही ते मोठ्या प्रमाणात आज आम्ही बघतो कोणत्या रस्त्याचं उद्घाटन करतात, कोणत्या पुलाचं करतात किंवा इथं देखावा म्हणून जर करत असतील ते चुकीचं आहे. आज अकोले तालुक्यात सुद्धा मराठा मताची संख्या विलक्षण आहे आणि हा मतदार जर एकत्र झाला तर तुम्हाला कोणालाही सत्ता भोगणे कठीण होईल. जो मराठा समाज ठरवेल तोच आमदार या तालुक्यात होईल. तेव्हा त्या लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तेव्हा त्या समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी निश्चित प्रयत्न केले पाहिजे. सर, काय सांगाल, मराठा समाजाची जी काय आता एवढी मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे, अजूनही न्याय मिळत नाही आहे, किती दिवस अजून प्रतीक्षा करायची? न्याय भेटायलाच पाहिजे, पण मला वाटतंय सरकार जर प्रामाणिक असेल तर त्यांनी न्याय दिला पाहिजे. पण सरकारचीच भूमिका जर नकारात्मक असेल आणि फक्त म्हणायचं फडणवीसांनी म्हणायचं आम्ही सकारात्मक आहो, एवढे मोर्चे निघाले फडणवीस मुख्यमंत्री असताना, एवढे मोर्चे निघाले, शांततेच्या मार्गाने निघाले. काय फडणवीसांनी काय केलं त्यावेळेस? काहीच घेतला काय? कुठला निर्णय? फक्त मी निर्णय घेतला कुठला निर्णय? अजिबात नाही घेतला. BJ साहेब बोलले, महेशराव बोलले, हे बोलले आपले शेळके, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की वसंतदादा ज्यावेळेसला मुख्यमंत्री होते, मी तेव्हा एकदा मुंबईला गेलो होतो. वसंतदादा कोपरीवर आहे ना, BJ साहेब बंगल्याच्या बाहेर बसलेले होते आणि काही पोलीस नाही, काही नाही. आणि आम्ही त्यांच्याशी 10 मिनटं बोललो, निघून आलो. म्हणजे इतकी मुख्यमंत्र्यावर त्यावेळेसला इतकं भेटणं. आणि वसंतदादांनी एक काय केलं की बुवा मराठा समाजासाठी आहे ना का बुवा हे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज हे वसंतदादांनी दिलेत. कशासाठी दिले? का आपल्या मराठा समाजाचे मुलं तिथं शिकली पाहिजेत. बरोबर? हां. आणि आज काय झालं, ते कॉलेज प्रायव्हेट झाले सगळे कारखानदारांचे, कुणी असो, सगळे कारखानदारांचे झाले आणि ते प्रायव्हेट मालमत्ता झाली आणि नको तेवढी फी उपटत आहेत. बरोबर? मराठी समाज कुठं आहे मग? आज काय करायचं? एखादा मुलगा गरीबाचा जर 10वीला 95-90% मार्क मिळवत असेल, 12वीला मिळवत असेल
आणि त्याला पुढे इंजिनिअरिंगला जायचं असेल, पण त्याची परिस्थिती नाही आहे, तो कुठून पैसे भरणार? हे सगळं प्रायव्हेट झालं ना सगळं. हे वसंतदादांचा हेतू वेगळा होता. त्यांचा हेतू काय होता का आपला मराठा समाजाला आहे ना आपली मुलं शिकली पाहिजेत, आणि त्याच्यासाठी त्यांनी कॉलेजेस सुरुवात वसंतदादांनी केली. विजय साहेब बरोबर. आणि आज काय परिस्थिती आहे? नक्कीच रास्त मुद्दा आहे त्यांचा. या ठिकाणी पुन्हा एकदा विजय देशमुखांकडे जातो मी. जे काय त्यांनी वसंतदादांचं जे काय उदाहरण दिलं, महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे आमदार आहेत, खासदार आहेत, अनेकांनी मंत्रिपदं भोगलेत, आज भोगतायत, तरीही मराठा समाजाला कायम पायाखालीच दाबण्याचा हा प्रकार आता दिसतोय, असंच म्हणावं लागेल. कसं आहे की आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे बहुजन समाजाच्या लोकांना इंजिनिअरिंग मेडिकलचं तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून वसंतदादांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस सुरू केले. परंतु तिथं पण भांडवलदार तयार झाले आणि त्यांनी ते खाजगी करून घेतल्या शिक्षण संस्था. त्या काय कारखान्याच्या सहकाराच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. आणि तिथं जे वाजवी दरामध्ये शिक्षण उपलब्ध व्हायला पाहिजे होते फीमध्ये, ते होत नाही. आमच्यामध्ये सुद्धा मराठ्यांचं राज्य आहे म्हटले, 150पेक्षा जास्त आमदार काय मराठ्यांचे राहिले असे बाकीचा समाज म्हणत राहिला. परंतु 100-150च घराणे राज्यामधले कायम सत्तेवर राहिले आणि बहुसंख्य मराठा हा सत्तेपासून वंचित राहिला, लाभापासून वंचित राहिला आणि तो आता देशोधडीला लागला आहे. आणि म्हणून जरंगेंच्या माध्यमातून एक सामान्य माणसाच्या ला बरोबर घेऊन आंदोलन इतकं मोठ्या प्रमाणात उभं राहिलं. या राज्याची या देशाची परंपराच अशी आहे, इथं कोणी धीरूभाई अंबानीला उदबत्त्या ओवाळीत नाही. इथं फकीरांचीच पूजा होते, इथं गजानन महाराजांची पूजा होते, इथं साईबाबांची पूजा होते. इथं धीरूभाई अंबानीला कोणी उदबत्ती लावित नाही. इथं जरंगेचीच पूजा होणार आणि त्याच्याच माध्यमातून न्याय मिळणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. नक्कीच या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सर्वसामान्य मराठा बांधव देखील या ठिकाणी आहेत. राहुल शेटे, मला एक सांगा, युवकांमध्ये काय मनामध्ये काय आता खदखद होते? आंदोलन काही ठिकाणी चिघळलंय, अकोल्यातील अनेक कार्यकर्ते तुम्हाला थांबवत आहेत, काही करू नका, चुकीच्या दिशेने आपल्याला जायचं नाही, आपला तालुक्याचं तसं आपल्याला करायचं नाही आहे, पण काय मनामध्ये खदखद आहे तरुणांची? आता जवळपास आता ही 2री-3री पिढी असेल याबाबत आंदोलनं करते वेळोवेळी, परंतु न्याय काय अजून मिळत नाही आहे. आपण 57 मुकमोर्चे काढले, 57 मुकमोर्चांमधनं आपल्याला काय भेटलं? काहीच भेटलं नाही. तर आमची अशी इच्छा आहे की आता 57 मुकमोर्चे काढूनसुद्धा काही झालं नाही, तर मग उद्रेक करायला काय हरकत आहे? परंतु अजूनही आम्ही काही दिवस थांबणार आहे, आम्ही तसं काही करणार नाही. परंतु जर ह्या सरकारने जर न्याय दिला नाही तर ह्यावेळेस नक्कीच कोणी शांत बसणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. या ठिकाणी कैलास जाधव देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आता प्रतिक्रिया हीच आहे, सगळ्यांनी दिली ते आरक्षण भेटावं, कोणाच्या ताटातून काढून आम्हाला नाही दिलं तरी चालेल, परंतु जनगणना जाती न्याय व्हावी, तो एक महत्त्वाचा मुद्दाच आहे. आणि खरंच त्या पट्टीत असतील लोक तर ठीक आहे, नाही तर मग आम्हाला पर्याय नाही. आमचा समाज शेतीवर अवलंबून होता, पाऊस गेला, पाणी गेला, अचानक वादळ भेदळ, बाजार नाही, बाजार भेटत नाही, काय नाही, मुलांचं ते प्रॉब्लेम झाले. मुलांचे तर लग्न होईना, 40-40 ओलांडले तरी. आणि मग अशीच परिस्थिती जर असेल, मराठा पुढारलेला आहे असे जर म्हणणारे असतील तर थोडे लोक आहे याच्याबद्दल. आता आरक्षण जेव्हा चर्चा झाली तेव्हा माझा एक ओबीसी मित्र मला बोलला का बाबा तुमचे सगळे कारखाने तुमच्याकडं, कॉलेजेस तुमच्याकडं, सगळ्या मोठमोठ्या संस्था मराठ्यांकडे आहेत. त्याला म्हणलं बरोबर आहे, आहेत, परंतु मग भुजबळ साहेबसुद्धा भाजी विकत होते मुंबईला. आज ते करोडो अब्जाधीश झाले. तू त्यांच्या समाजात तुला त्यांनी किती पैसे पाठवले? तर मला रुपयाने पाठवला. मग अजितदादांनी, शरद पवारांनी आम्हाला कुठं रुपया पाठवला आहे? आम्हाला तर कष्टच करावं लागतंय. तसं काही नाही म्हणलं, आपल्याला संविधानाने दिलेल्या हक्कानुसार आपल्याला ते मागायचं आहे. ह्या देशामध्ये राहणारे सर्व भारतीय जर असतील, नाही तर मग भारत माझा देश आहे, सारे माझे बांधव आहे. आज आम्हाला घ्यायची वेळ आली म्हणून आमचे बांधव जर आम्हाला टार्गेट करत असेल ते चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार मिळालं तर आनंदच होईल. कुठंतरी मराठा तरुणांनी तोडफोड करण्याचा नाद करू नये असं वाटतं. शासन म्हणजे आपलीच मालमत्तेचे नुकसान करण्यापेक्षा शांततेच्या मार्गाने आपण हा लढा यशस्वी करूया, ही सर्वांना विनंती करतो. काय प्रतिक्रिया तुमचे बांधव? मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे. हे खासदार आमदार का देत नाही? यांना त्यांची गरज नाही. त्यांनी समजा एखाद्याला शेतात जर कामाला गरज असेल त्यामुळेच तो शेतात कामाला जातो. यांना मुळात गरज राहिली नाही आमदार खासदारांना, की सर्वसामान्यातला माणूस हा पुढं गेला पाहिजे, यांची ती भूमिकाच नाही. मुळात जो मराठी समाजामध्ये जो हातावर जगणार आहे त्याला जास्त गरज आहे याची. आमदार खासदारांना काय गरज आहे? त्यांनी मुळात सेटल झालेली, त्यामुळे त्यांना ती गरज नाही आहे. त्यामुळे ह्या तातडीने ते निर्णय घेऊ राहिले नाही. ते काय करताय? नाहीच्या झाडाला पाणी घालतात. म्हणजे ज्या ठिकाणी असं म्हणणे का आम्ही
आरक्षण जे काही कोणी आमदार म्हणत असताना आम्ही देत नाही, त्यांना आम्ही भवितव्यात नवीन तरुण पिढी त्यांच्याकडं चांगला जाब विचारणार आणि त्यांना पुढील इलेक्शनमध्ये त्यांना ही मराठा ताकद ही एक कशी असते, कसं वारं असतं आणि जे याच्यावरती राज्य करेल फक्त मराठा समाजच राज्य करेन असं यांना मी माझ्या या भावनेतून दुखवतो. नक्कीच यांची जी काही प्रतिक्रिया आली ती प्रतिक्रिया अगदी रास्त आहे. जे काही मराठा समाजाचे आमदार खासदार असतील, जर मराठा समाज जर पुढं गेला, त्यांच्या खिशात जर 2 रुपये जर जास्त आले तर मराठा समाज कोणाही पुढंही झुकणार नाही, ही भीती मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना आहे असे त्यांच्या प्रतिक्रियेतून करते. सर, काय भावना आहे तुमची? आत्ताच तुम्ही मुद्दा उपस्थित केला की या आरक्षणासंदर्भात तरुणांची काय प्रतिक्रिया आहे. खरं तर मी मनोज जरांगेंना धन्यवाद देतो की एक तरुण योद्धा, मराठा योद्धा आज आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे आणि आंदोलन मिळण्यासाठी मरणाच्या शेवटच्या घटका मोजतोय. तरुण हा देशाची ताकद आहे. तरुण हा बिघडला तर काही पण करू शकतो. गेले आंदोलन चालू असल्यापासून अनेक तरुणांनी चिठ्ठ्या लिहून मी आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करतोय अशा प्रतिक्रिया व्यक्त करून कोणी गळफास केली, कोणी गळफास घेतला, कोणी इतर सोसाईट काही केलं. तर या सरकारने आता या तरुणाच्या ताकदीचा अंत पाहू नये. मनोज जरांगे आव्हान करताय जनतेला, जाळपोळ करू नका, अहिंसक मार्गाने आंदोलन करा. परंतु तरीही पण आपण बघतोय की 2 आमदारांची घरं जाळली गेली. तर हा तरुण जर उसळला तर हा काहीही करू शकतो, एका रात्रीत भस्मसात करू शकतो. त्यासाठी सरकारने आपल्याला जाग येऊन द्यावी, लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, नाहीतर सरकारच्या हातात काही राहणार नाही. नक्कीच या ठिकाणी शंकर सर देखील आहेत. सर, काय भावना आहे? प्रत्येकाच्या अपडेटमध्ये तुम्ही आहेत, सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकतायत, अनेक वर्षानुवर्ष तुम्ही ऐकत आलेत आरक्षणासंदर्भामध्ये. अंतिम टप्प्यामध्ये ही आता लढाई आली आहे, काय सांगाल? खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये 139, 140, 41 यामध्ये जो कलम पाहिलं पंजाबराव देशमुख यांनी, तर खरोखर सर्व बहुजनांचा विचार त्यांनी केला होता आणि म्हणून त्यांनी विदर्भामध्ये बऱ्याचशा जणांना ते कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मिळालं नाही. त्यावेळेस आमचे पुढारी फार जोमात होते आणि मग 1952पासून हा आपला समाज, हा मूळ समाज आरक्षणामध्ये होता आणि 1902मध्ये शाहू महाराजांनी आपलं आरक्षण दिलं. परंतु 1952 नंतर आपलं आरक्षण गेलं. प्रयत्न केला, गुरव माळी समाजाने प्रयत्न केला, त्यांना 1968मध्ये मिळालं, पण आपल्याला ते मिळालं नाही. मग 82मध्ये अण्णासाहेब पाटलांनी त्यासाठी प्रयत्न केला. तेव्हापासून आणि 90 नंतर आरक्षणामध्ये फार जोर धरला. परंतु काँग्रेसचं शासन असू, राष्ट्रवादीचं असू, शिवसेनेचं असू, भाजपचं असू, कोणतंही सरकार मराठ्यांना आरक्षण किंवा या मराठ्यांच्या मुलांना शिक्षण किंवा नोकरीमध्ये कोणत्या प्रकारचा फायदा होईल हे पाहत नाहीत. आत्ताच लोटे पाटलांनी सांगितलं, वसंतदादा पाटलांनी सहकारामध्ये मुलांना इंजिनिअरिंग व्हावं म्हणून पहिली समेरची मुलगी इंजिनिअर झाली, याचा आम्हाला अभिमान आहे. हे केवळ कोणामुळे झाले? वसंतदादाच्या नियोजनामुळे झालेले. मग हे वसंतदादाचे सगळे नियम सोडून हे आमचे पुढारी असे का वागतात हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे आरक्षण आहे ना, हे आरक्षण फार महत्त्वाचं आहे. मग आत्तापर्यंत आम्ही जे मागतो, कारण शासन काय करतं, आमच्यामध्ये आणि ओबीसीमध्ये भांडण लावतं आहे, आम्हाला दिसतं आहे. कारण का ते म्हणतात, छगन भुजबळ म्हणतात, तायवाडे म्हणतात, यांना आरक्षण द्या, पण आरक्षण टिकलं पाहिजे, आमच्या आरक्षणात भाग नको आहे. मग सगळ्यांनी प्रयत्न करा ना, ओबीसीनी पण प्रयत्न करायला पाहिजे. जर आज बहुजनांची लोकसंख्या ही 62% पुढे गेली, मग आरक्षण टक्केवारी वाढली पाहिजे की नाही? मग ही जर टक्केवारी वाढली तर मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण होण्यापेक्षा ओबीसी समाजाने देखील उठलं पाहिजे. मराठ्यांविरुद्ध उठण्यापेक्षा आरक्षण वाढवा, म्हणजे आमचे मराठा बांधव आत्तापर्यंत 52पासून 23पर्यंत मराठ्यांचं आरक्षण आम्ही वापरतो आहे, त्याचा उपयोग आम्ही केलेला आहे. परंतु आम्हाला फायदा होण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी आणि आमच्यातला वाद कमी करावा, ही आमची मनातली भावना आहे. नक्कीच सरांचा काहीतरी मुद्दा राहिला होता, काय सांगा? नाही झाला, पूर्ण झाला. या ठिकाणी येतो सर तुमच्याकडे, तो काय तुमची प्रतिक्रिया आहे अगदी थोडक्यात?
विचारा ना, प्रश्न विचारला तसं. जे काही मराठा आरक्षण जे काही मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लढा सुरू आहे. अजूनही आरक्षण आपल्याला मिळत नाही. मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती आता खालवलेली आहे. काल आपण पाहिलं मीडियामध्ये, काय प्रतिक्रिया आहे आता? सर्व मराठी बांधवांची अशी प्रतिक्रिया आहे की मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे आणि ते जे लढत आहेत ते आपल्यासाठी लढत आहेत. असा योद्धा आत्तापर्यंत निर्माण झाला नाही आणि यापुढेही भविष्यात होईल असं मला वाटत नाही मराठ्यांमध्ये. तरी मराठ्यांना हीच संधी आहे की या संधीचा फायदा घेऊन त्यांनी हे आरक्षण हे मिळवलंच पाहिजे. सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि हे जे सरकार आहे या सरकारचा मी निषेध करतो का ज्यांना इच्छाशक्ती नाही आहे, सगळं त्यांच्या हातात आहे. राज्य सरकार त्यांच्या हातात आहे, केंद्र सरकार त्यांच्या हातात आहे आणि ते संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये हा विषय घेऊन आरक्षण मंजूर करून आणू शकतात. परंतु त्यांना ती करण्याची इच्छाशक्ती नाही. तरी मराठ्यांनी त्यांचं जे ही दिशाभूल करण्याचं काम चालू आहे, मराठ्यांना फक्त अक्षता लावण्याचं काम चालू आहे, अक्षता वाटण्याचं काम चालू आहे, ते त्यांनी कुठंतरी थांबावं. नाही तर आता मराठा या जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता थांबणार नाही असं मी या निमित्ताने सांगतो. या ठिकाणी महेशराव, अगदी थोडक्यात शेवट करायचं आहे आता. काय प्रतिक्रिया आहे शेवटच्या, अगदी थोडक्यात आणि मार्मिकमध्ये? आज सकाळी गणेश मी अनेक टी व्ही चॅनल्स बघितले. बीड जिल्ह्यातील संदीप क्षीरसागर असेल, जयदत्त क्षीरसागर असेल किंवा प्रशांत बंब असेल किंवा प्रकाश सोळंके असेल, या सगळ्या लोकांच्या गाड्या ऑफिस आमच्या मराठा तरुणांनी फोडल्यात. हे व्यक्तिगत काही कोणाची दुश्मनी नाही आहे, परंतु ही लोक जाहीरपणे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशा प्रकारची बेताल वक्तव्य अजूनही चालू आहेत. मी आता दुपारी एका शोमध्ये टी व्हीमध्ये बघितलं, अजूनही काही ओबीसी नेते स्वतःला बुद्धिवंत म्हणतात, जे मागासवर्गीय आयोगामध्ये त्यांनी कामं केलेत, ते लोक अजूनही असं समजतात की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे. म्हणजे एक प्रकारे ही लोक मराठा समाजातल्या तरुणांची माथे भडकावण्याचं काम करतायत. मराठा समाजाला तुम्ही चुकीच्या मार्गाला नेत आहेत. मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ह्या नेत्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही आमच्या तरुणांचा संतापाचा अंत पाहू नका. आज गाड्या जाळल्यात, उद्या त्याचा शेवट काय जाळतील हे सांगणार नाही, कारण मराठे हे एकदा पेटल्यानंतर सहजासहजी भिजले जाणार नाहीत. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. अगदी थोडक्यात शेवट. एक गोष्ट अशी आहे की आज महाराष्ट्रामध्ये जवळपास ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यामध्ये 99% शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. आणि जर मराठा समाजाच्या आमदारांना जर थोडीफार काही लाज असेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत आणि मराठा समाजासमोर यावं, सोबत यावं. दुसरी गोष्ट, फडणवीसच्या काळामध्ये जेवढे कोणी मंत्री होते, मराठा किती मंत्री होते? हाताच्या बोटावर बोलून देत. बाकी सगळे, मी जातीवर नाही बोलत आहे, पण मराठा किती मंत्री होते? फार हाताच्या बोटावर 2-4 होते. आणि मराठा समाजाचे आमदार किती होते? जवळपास 100 किती हो विजय साहेब त्यावेळेसला? हां, लाज नाही वाटत या फडणवीसला? नक्कीच ही काही संतापाची लाट आहे. या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत शांताराम संगारे आणि सरदेव साहेब देखील आहेत. अगदी तुमचा पाठिंबा मराठा बांधवांना या ठिकाणी पाहायला मिळतो. दिवसभरापासून तुम्ही या ठिकाणी बसून आहेत आणि गेल्या 2 दिवसांमध्ये तुम्ही अनेक वेळा या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला आहे. काय प्रतिक्रिया आहे? जे बाबासाहेबांनी आम्हाला दिले तेच आज आम्हाला मिळत नाही असंच म्हणावं लागेल आता. कसं आहे गणेश की 1980 साली खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरली, परंतु ज्या वेळेस ही मागणी मुख्य पटलावरती आलेली आहे त्यावेळेस ते सरकार काहीतरी किडीकांडी करतं आपल्या गावरान भाषेमध्ये आणि त्या आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवतं. नेमका बुद्धिभेद जो केला जातो आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाचा, सरकारच्या ते कोणतंही सरकार असू द्या, म्हणजे ते डावे असू किंवा उजवे असू, त्यांचं ठरलेलं आहे की मराठा समाजाला जर आरक्षण दिलं, यांची मुलं ही IPS मोठमोठ्या पदावर जातील आणि ही जर का पदावर गेली तर आमच्या मागं फिरायला, आमच्या मागे झेंडे घ्यायला माणूस उरणार नाही. हे बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं. त्यावेळेस मराठा समाजाच्या हे लक्षात नव्हतं, पण त्यावेळेस बाबासाहेब म्हटले होते की तुम्हाला ज्यावेळेस आरक्षणाची आठवण येईल, गरज लागेल, त्यावेळेस मी नसेल. आज बाबासाहेब नाही आहेत, परंतु बाबासाहेबांच्या चळवळीनं सातत्यानं हा विषय मुख्य पटलावरती मराठा आरक्षणाचा ठेवलेला आहे. आजही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील जे काही उपोषणाला बसलेले आहेत, त्या ठिकाणी आमचे प्रकाश आंबेडकर असोत किंवा आठवले साहेब असोत किंवा अजून आमच्या आंबेडकरी चळवळीचे अनेक नेते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि महाराष्ट्रभरातील सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत.
अकोला तालुक्यात देखील अकोला तालुक्याचा जो सकल मराठा समाज जो काय आहे त्यांच्या आरक्षणासाठी आंबेडकरी चळवळ त्यांच्या कायम सोबत होती, आजही आहे आणि भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग आला तरी आंबेडकरी चळवळ त्यांच्यासोबत राहील. नक्कीच. सरोदे साहेब थोडक्यात. मराठा आरक्षण हा सामाजिक समतेचा एकोप्याचा प्रश्न आहे. कोणत्याही सरकारनं याच्यात वेळपाडूपणा करू नये. वास्तविक मराठा आरक्षण मिळालं तर मराठा समाजातली जी मुलं आहेत त्यांना शैक्षणिक सुविधा मिळेल. वास्तविक हे आरक्षण यापूर्वी द्यायला पाहिजे होतं. केंद्रातल्या सरकारनं केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवायला पाहिजे होती, परंतु केंद्रातलं आणि राज्यातलं हल्लीचं सरकार गेली 10 वर्षापासून फक्त वेळकाढूपणा करतं आहे. फक्त चाल पुढच्या वड्यात पाल पुढच्या वड्यात असं करून सर्वसामान्य माणसांना फसवण्याचं काम करतं आहे. परंतु फडणवीस साहेबांना विनंती आहे त्यांनी यावेळेस मराठा समाजाला फसवू नये. त्यांना वाटत असेल मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन त्यांनी 40 दिवस साध्यात घेतलं, परंतु मनोज जरांगे पाटलांनी 40व्या दिवशी यावेळेस मोठं अधिवेशन घेतलं, मेळावा घेतला आणि त्यानंतर हे सरकार जागं झालं. आजही फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब या आरक्षणाच्या बाबतीमध्ये इतके पॉझिटिव्ह दिसत नाहीत. तुम्हाला जर जमत नसेल तर या सर्व आमदारांनी राजीनामे द्यावेत, खासदारांनी राजीनामे द्यावेत आणि जनतेच्या न्यायालयात जावं. निश्चित दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. वास्तविक या महाराष्ट्रामध्ये 235 कुटुंब मराठा कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे सर्व सत्ता आहे. आमदारकी आहे, खासदारकी आहे, कारखाने आहेत आणि त्या 235 कुटुंबाचं त्यांच्या प्रगतीचा आलेख, त्यांच्या परिस्थितीचा आलेख तुम्ही सर्व मराठा समाजाला लावत असाल हे कदापि शक्य होणार नाही. तुम्ही सर्वांना सारखं समजा, सर्वांना समानतेने समजा. आज सर्वसामान्य माणूस भिकेला लागलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेतकरी हवालदिल आहे आणि एकंदरीत शेतकऱ्याच्या प्रश्नावरती शेती करणारा हा माणूस सर्वात जास्त मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारनं उचित पावलं उचलावीत. जर सरकारनं पावलं उचलली नाहीत तर निश्चितच या मराठा आंदोलनाचा आगडोंब या महाराष्ट्रात होईल आणि तो सरकारच्या हाताबाहेर जाईल. सरकारने हे करू नये एवढी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम. शेवटच्या 2 प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्या आहेत अगदी थोडक्यात. उद्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर जो मुळे टाकण्याचा कार्यक्रम आहे त्यात मी एक सांगू इच्छितो, कोणीही आमदार खासदारांनी तिथे उपस्थित राहू नये, अन्यथा 100% आमच्या सकल मराठा बांधवांकडून त्यांना विरोध केला जाईल. ह्या माध्यमातून त्यांना आजच सूचना देण्यात येत आहे. तरी कृपया विनंती आहे की उद्या कोणत्याही आमदार खासदारांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू नये. नक्कीच. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते राहिलेत. राजाभाऊ नायकवाडी सगळ्यांचं मत त्यांनी ऐकून घेतलंय. राजाभाऊ थोडंसं उभं राहा म्हणजे तुमचे पूर्ण प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल. राजाभाऊ सगळ्यांचं मत आपण ऐकलंय. मनोज जरांगे पाटील हा जो काय मराठा बांधवांचा आता योद्धा आहे, जो काय आपल्यासाठी लढतोय, तो त्यांच्या एकट्यासाठी नव्हे तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी लढतोय, मराठी बांधवांसाठी लढतोय. आज 7 दिवस झालेत. प्रकृती त्यांची खालवली आहे. राज्य सरकार बैठकांवर बैठका घेत आहे. थोडा अवधी द्या, थोडा वेळ द्या. 40 दिवसांचा अवधी त्यांना देण्यात आला होता, मात्र अजूनपर्यंत निकाल लागला नाही आणि मराठी बांधवांच्या तिजोरीमध्ये अजूनही आरक्षण मिळालं नाही. काय भावना आहे राजाभाऊ या सगळं प्रकरण पाहिल्यानंतर? खरं तर मनोज जरांगेंची साहेबांची जी तब्येत आज खालवलेली आहे, राज्य सरकारने आणि केंद्राने खऱ्या अर्थाने यांच्या तब्येतीला काही होऊ नाही. जर झालं तर ही हतबल केस होईल. सगळ्या उभ्या महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने मराठी बांधवांनी जो पाठिंबा दिला आहे तो अतिशय शांततेने दिला आहे. प्रथम मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक आव्हान करीन महाराष्ट्राला, काय अतिशय शांततेने जाळपोळ न होता, काही गाड्यांची नुकसानी न होता, कारण याच्यात जर ह्या नुकसानी जर झाल्या तर ही शासनाची नुकसान नाही होत, ही प्रथम आपली नुकसान होती. खऱ्या अर्थाने ही आपण पाळली पाहिजे, शांततेने घेतली पाहिजे. आणि बऱ्याच जणांनी आता मुलाखती दिल्या आहे. ह्याचनुसार माझी मुलाखत असेल, परंतु खाजगी बस जाळणे किंवा खाजगी काही नुकसानी करणे, काही पेटवणे हे थांबले गेलं पाहिजे. आणि मनोज जरांगे यांना आपण सगळ्यांनी पाठिंबा देऊन ते जे काही सूचना करतील, ते जे काही मराठीची ज्या समिती असेल त्या समितीची आपण वाट बघून, त्या समिती जी काय आपल्याला सूचना करील त्याची आपण वाट बघू. पण याच्या पलीकडं कोणी आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या देशाची काही हानी, काही जाळून पोळून
जर एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला किंवा त्याच्या कुटुंबाला जर कोणी जर हानी जर करीत असेल, पण ती हानी करीत असताना जर मराठी बांधवाला एखाद्या सामान्य माणसाला जर ती जर हानी होत असेल ती योग्य वाटत नाही, ती खऱ्या अर्थाने थांबवली पाहिजे. शांततेचं प्रतीकच हे महाराष्ट्रासाठी आपल्या बहुजन सामाजिक मराठी बांधवांसाठी हे योग्य राहील. असं समजा का एखादी सामान्य परिवारातली गोष्ट एखादा आजारी आहे आणि त्याला तातडीने एखाद्या डिलिव्हरीसाठी दवाखान्यात जायचं आहे आणि तिथं जर काही जाळपोळ जर झाली आणि ते तिथं जर त्या सामान्य कुटुंबाच्या एखाद्या महिलेला डिलिव्हरीसाठी नेता जर काही जर झालं तर ते योग्य नाही. हे मराठी आपलं आंदोलन हे शांततेच्या प्रतीकेने जावं असं माझ्यासारख्याला वाटतं. हेच मी बोलन. नक्कीच सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत आणि जे काही मत सर्वांचं जे काही आलेलं आहे ते देखील आपण समजून घेतलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक तालुक्यातले जे काही कार्यकर्ते असतील, मराठा बांधव असतील, प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया माध्यमांच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी मनोज जरांगे पाटील यांचं जे काही उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे, त्यांची तब्येत खालावलेली आहे, परिस्थिती त्यांची नाजूक होत चाललेली आहे, ते थांबवावं, ते सोडवावं आणि मराठी समाजाला आरक्षण एकदाचं ते जाहीर करून टाकावं अशी भूमिका आता सर्व मराठा बांधवांची या ठिकाणी आता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी प्रदीप कदमसह मी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहमदनगर.